आयुष्यात पहिल्यांदा असं भयंकर दृश्य मी बघितलं. तर काय झालं तर ते मी पुढे तुम्हाला कळेलच. तर मी निघाले होते बघा सुट्टीला माहेरी. दिवाळी झाली, भाऊबीज पण इथेच, भाऊ आलता त्यांच्या सुट्टीसाठी म्हणून निघाले ते गोटखिंडीला. बघा कीर्ती रितेश मागे बसलेत आणि पाऊस येऊन गेलता, त्यामुळे खूप छान असं निसर्ग झाला आहे सगळा. एकदम वातावरण असं मस्त असं झालं होतं. खूप छान, प्रवासात आनंद पण खूपच येत होता बघा. इतकं वातावरण मस्त झालं होतं की बासच. त्यानंतर बघता बघता येरळा नदी मागे गेली बघा आणि पुढचा प्रवास आम्ही चालू केला. खूप छान असं निसर्गरम्य वातावरणात प्रवास चालू होता बघा. त्यानंतर मग हे बघा, हे आहेत आमचे धनी. यांनी सुंदर असा हा मोबाईल मला गिफ्ट म्हणून दिला आहे, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आणि आता बघता बघता 5वा मैल आला. इथे भजी खायचा प्लॅन केला होता, पण भजी तयार नव्हती, त्यामुळे आम्ही पुढे निघालो. राहू दे म्हटलं. आणि हा आहे बिल्लवडीचा पूल बघा, याच्या खालून रेल्वे जातात. त्यानंतर इथे पण दिवाळीनिमित्त खूप छान अशी रोषणाई वगैरे केली होती. हाही ब्रिज खूप छान असा सुंदर असा रंगवले, म्हणजे रंगीत लाईटने सजवलेला बघा. त्यानंतर ही आहे चितळे दूध फॅक्टरी, खूप मोठी आणि प्रशस्त आहे बघा. वातावरण बघा, एक नंबर वातावरण झालं होतं बघा. असं वातावरण पण बघायला भाग्य लागतं असं म्हणायला पाहिजे, कारण खूप छान वातावरण. आणि या छान वातावरणात आम्ही मराठी गाणी, पाऊस या सगळ्यांचा आनंद घेत प्रवास करत होतो. निळशार झालं आहे बघा सगळं. त्यानंतर चितळे फॅक्टरीला मागं सोडलं. हा निसर्ग खूप छान सुंदर झाला होता. आणि पुढचं तरी बघा त्यापेक्षा पण सुंदर आहे. रस्ता पण छान होता, ब्रिज नवीनच बांधला. त्यानंतर कृष्णामाई संत वाहत होती बघा. बिल्लोडीची कृष्णामाईचं दर्शन झालं. त्यानंतर पुढे निघालो. आज वातावरण खूपच छान म्हणून भन्नाट होतं. त्यानंतर पुढे जरा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे सगळा मूड गेला. खूप भीती वाटली. त्यानंतर व्हिडिओ काही केलाच नाही.